नमस्कार, KNN सिटी न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी श्रद्धा पवार। एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। अभय पाटील महापौर व अनिल बेनके उपमहापौर, केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकिहोळी यांनी मारला टोला। अनाधिकृतपणे सरकारने केले आहे महापौर उपमहापौर घोषित, असे केले वक्तव्य। बेळगावमधील पाणी पुरवठा महामंडळाचे कर्मचारी संपावर। शहरात नागरिकांना टँकरने पाणी पुरवठा करण्याची आली वेळ। विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी पाणी पुरवठा महामंडळाचे धरणे। सरकारी एपीएमसीला आहे काँग्रेसचा पाठिंबा। भाजपचे आमदार करतात मनमानी कारभार। केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकिहोळींनी मांडले विचार। आता पाहूया सविस्तर बातम्या। बेळगाव शहरात ऑपरेशन हस्त होणार नाही, कारण सरकारने अनाधिकृतरित्या बेळगाव महापौर आणि उपमहापौर बनवले आहेत, असा टोला केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकिहोळी यांनी मारला आहे। बेळगाव शहरातील काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकिहोळी यांनी महापौर व उपमहापौर बद्दल जोरदार टीका केली आहे। त्यांनी म्हटले आहे की सरकारने यापूर्वीच अभय पाटील यांना महापौर व अनिल बेनके यांना उपमहापौर असे अनाधिकृतपणे घोषित केले आहे। ते केवळ चहा बिस्किटसाठी आहेत, अशी जोरदार टीका त्यांनी यावेळी केली आहे। ಇಲ್ಲ ನಾನು ಮಾಡಿ ಮೇಯರ್ ಆಗಿಲ್ಲ ಅಂತ ಅಸಮಾಧಾನ ಅಲ್ಲ, ನಿಮ್ಮ ಕಲ್ಪನೆ ತಪ್ಪ। ಮೇಯರ್ ಆಲ್ರೆಡಿ ಇದಾರೆ, ಅಲ್ಲಿ ಒಬ್ರು ಉಪಮೇಯರು ಇದ್ದಾರೆ। ಅಭಯ್ ಪಾಟ್ಲು ಮೇಯರು, ಅನಿಲ್ ಬೆನಕೆ ಉಪಮೇಯರು। ಅಭಯ್ ಪಾಟ್ಲು ಮೇಯರು, ಅನಿಲ್ ಬೆನಕೆ ಉಪಮೇಯರು। ಅವರು 5 ವರ್ಷವರೆಗೆ ಅವ್ರನ್ನ ಈಗಾಗಲೇ ಸರ್ಕಾರ ಅನಧಿಕೃತವಾಗಿ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದೆ। ಇವರು ಸುಮ್ಮನೆ ಹಂಗೆ ಚಾ ಕುಡಿದು ಬಿಸ್ಕಿಟ್ ತಿಂದು ಆಗೋಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೆ। ಈಗ ಅದರಲ್ಲಿ ಮೇಯರ್ ಇಲ್ಲ ಅಂತ ಯಾರು ಹೇಳಿದೆ ನಮ್ಗೆ? ಅಭಯ್ ಪಾಟ್ಲ ಮೇಯರು, ಇದನ್ನ ಹಾಕೋದು ಉಳಿದಿದ್ದಾರೆ, ಇದನ್ನ ಸಾಕ್ಸೋದು ನೋಡೋಣ। ಗೌನ್ ಹಾಕ್ಸಿ ಇಬ್ಬರಿಗೂ ಒಂದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ವತಿಯಿಂದ ಒಂದು ಗೌನ್ ಕೊಡುವಂತ ಅಧ್ಯಕ್ಷರ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿ ಇಲ್ಲ ನಾವು ಮಾಡೋದ ಅವಶ್ಯಕತೆಯಲ್ಲಿ ಯಾಕೆ ನಮ್ಗೆ ಏನು ಮಾಡ್ಬೇಕಾಯ್ತು? ಇನ್ನೊಂದು 1 ವರ್ಷ ಅಷ್ಟೇ ಇದೆ ಅವಧಿ, ಮಾಡಲಿ ಅವರು। ಆದರೆ ಗೌನ್ ಕೊಡುವಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದಿಂದ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ತೀವಿ। ಒಂದು ಅಭಯ್ ಪಾಟ್ಲಿಗೆ ಹಾಕ್ತೀವಿ, ಒಂದು ಬೆನಕೆ ಅವ್ರಿಗೆ ಹಾಕ್ತೀವಿ। ಅವರೇ ಮೇಯರು, ಅವರೇ ಉಪಮೇಯರ್ ಇಬ್ಬರು। ಅಲ್ಲೇ ಮಾಡ್ಬೇಕು, ಇಲ್ಲಿಂದ ನಮ್ದು ಜಿಲ್ಲಾದೇ ನಾವು ಇಲ್ಲಿಂದ ಅಷ್ಟೇ ಮಾಡೋರ। ಅವ್ರಾದ್ಮೇಲೆ ಯಾರು ಮಾಡ್ತಿಲ್ಲ, 28 ಜನ ಇದೀವಿ ನಾವು। 28 ಜನದಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು ಯಾರು ಮಾಡ್ತೀವಿ। ಅವ್ರಿಗೆ ಗೌನ್ ಇಲ್ಲರಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೆ ಗೌನ್ ಇರೋದು ಒಳ್ಳೆ ಅವ್ರಿಗೆ ಇಬ್ಬರಿಗೆ ಹಾಕ್ತೀವಿ। ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದಿಂದ 2 ಕೊಡಿಸಿ ಇಬ್ಬರಿಗೆ ಹಾಕ್ತೀವಿ। ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಿಂದ ನಡ್ಸ್ಕೊಂಡು ಹೋಗಲಿ ಎಲ್ಲ। ಈಗ ನಡೆದಂಗೆ ಎಲ್ಲಿವರೆಗೆ BJP ಸರ್ಕಾರ ಇರ್ತಾರೆ ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ಅವರ ಮೇಯರು ಉಪಮೇಯರು ಇಬ್ಬರು। ಎಸ್, ನಾಮಕೆ ವಾಸ್ತೆ ಇವ್ರಿಗೆ ನಾವು ಕೋಟ್ ಹಾಕಿ ಕೂಡಿಸೋದು ಬೆಟ್ರು ಇಬ್ಬರಿಗೂ। भाजपचा कार्यकाळ केवळ 11 महिन्यांचा आहे। पुढे काय होईल ते पाहिले जाईल, असेही यावेळी त्यांनी म्हटले आहे। यावेळी अनेक काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते। राजशेखर हिरेमठ, KNN सिटी न्यूज, बेळगाव। पाणी पुरवठा महामंडळाचे कंत्राटी कर्मचारी गेल्या 8 दिवसांपासून संपावर गेल्याने बेळगाव शहरात टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे। विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी म्हणून पाणी पुरवठा महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद केले आहे। त्यामुळे शहरात पाणी पुरवठा ठप्प झाला असून शहरातील नागरिकांना पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ आली आहे। वॉलमन आणि कार्यालयातील कर्मचारी पगारवाढ, नोकरीत कायम करून घेणे, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सवलती मिळाव्यात या मागण्यांसाठी संपावर गेले आहेत। सध्या शहरात 24 तास पाणी पुरवठा करण्यासाठी म्हणून पाणी पुरवठ्याची जबाबदारी L&T कंपनीकडे सोपविण्यात आली आहे। कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बोलणी केली, पण त्यावर तोडगा निघाला नाही।
यापूर्वी देखील कर्मचारी संपावर गेले होते. त्यावेळी आमदारांनी त्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन देऊन संप मागे घ्यायला लावला होता, पण नंतर काहीच झाले नाही म्हणून कर्मचारी पुन्हा आता संपावर गेले आहेत. महादेव पवार, KNNCT न्यूज, बेळगाव. काँग्रेस पक्ष सरकारी एपीएमसी मार्केटच्या बाजूने असून केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश झारकेहोळे यांनी जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांच्याशी एपीएमसी मार्केट संदर्भात चर्चा केली आहे. सरकारी एपीएमसीला काँग्रेसचा पाठिंबा असून खासगी भाजी मार्केटमध्ये शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. कर्नाटकात जेव्हा जेव्हा भाजप सरकार येते तेव्हा बेळगावमध्ये भाजप आमदार आपला मनमानी कारभार चालवतात. शहरातील काँग्रेस भवन येथे केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश झारकेहोळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे. ಇಲ್ಲ ನಮ್ಮ ಪ್ರಯತ್ನ ಎರಡು ಉಳಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ನೋಡೋಣ ಏನಾಗ್ತದೆ. ಡಿ ಸಿ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿ ಬಂದಿದ್ದೀವಿ, ಎರಡು ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ವಿ ನಾವು. ಎರಡು ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ಅಂದ್ರೆ ಸರ್, ಇದೇ ಒಂದು ಉದಾಹರಣೆ ದೇಶಾದ್ಯಂತ ಅಲ್ಲಿ ಈ ರೀತಿಯಾದಂತಹ ಅಂದ್ರೆ ಮಲ್ಟಿಪರ್ಪಸಿಂಗ್ ಬಿಟ್ರೆ ಜಿಲ್ಲಾ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಈ ರೀತಿಯಾದಂತಹ ಖಾಸಗಿ ಮಾರುಕಟ್ಟೆ ತರಕಾರಿ ಮಾರುಕಟ್ಟೆ ಎಲ್ಲಿಲ್ಲ ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ. ಇದೇ ಒಂದು ಮಾದರಿಯನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ನೀವು ಒಂದು ವೇಳೆ ಇದನ್ನ ನಡೆಸಲಿಕ್ಕೆ ಕೊಟ್ರೆ ಇಡೀ ದೇಶಾದ್ಯಂತ ಇದನ್ನ ಮಾಡುವಂತ ಆತಂಕ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ ಅದನ್ನು ಬಂದ್ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದು ಒಂದು ರೈತರ ಒತ್ತಾಯ ಇದೆ. ಅದನ್ನು ಬಂದ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಏನಾದ್ರು ಒಂದು ವಿಚಾರ ಮಾಡುವಂತ ಹೋರಾಟ ಅಲ್ಲ, ಈಗ ಅದು ಕಾನೂನಲ್ಲಿ ಅವಕಾಶ ಇದೆ. ಅವ್ರಿಗೆ ಖಾಸಗಿ ಮಾರುಕಟ್ಟೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಇದೆ. ಆ ಇದರಲ್ಲಿ ಅವರು ಪರ್ಮಿಷನ್ ತೊಗೊಂಡಾರೆ. ಈಗ ಅದನ್ನು ಬಂದ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಯಾರ ಕಡೆನೂ ಇಲ್ಲ. ಸರ್ಕಾರ ಮಾಡಬೇಕು. ಸರ್ಕಾರ ಹತ್ರ ಪರವಾಗಿದೆ, ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಹತ್ರ ಪರವಾಗಿದೆ, ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಹತ್ರ ಪರವಾಗಿದೆ. ಮೂಲ ವ್ಯಾಪಾರಿಗಳು ಕೊಡ್ಲಿಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಹೆಣ್ಮಕ್ಳುಗಳು ಕೊಡಂತ ನೋಡಿ, ಅದು ಅದು ನಾವು ಟೆಂಡರ್ ಮುಖಾಂತರ ಕರೆದದ್ದು. ಅದು ನಾವು ಹಿಂಗೆ ಖಾಸಗಿಯಾಗಿ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆಲ್ಲ ಅವಕಾಶ ಇಲ್ಲ. ಅದು ಟೆಂಡರ್ ಮಾಡಿದೀವಿ, ಯಾರು ಹೆಚ್ಚು ಬಿಡ್ ಮಾಡಿದಾರ ಅವ್ರು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ ನಾವು ಅಷ್ಟೇ. ಅಲ್ಲಿ ಈಗ ಸಚಿವರಿದ್ದಾಗ ನೀವೇ ಅದನ್ನ ಆ ಕಡೆಯಿಂದ ಈ ಕಡೆ ಶಿಫ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರಿ, ಹೊಸ ಮಾರುಕಟ್ಟೆ ಕೊಟ್ಟಿದ್ರಿ. ಅದು ಇನ್ನೊಂದು ಅದಕ್ಕೆ ಪರ್ಯಾಯವಾಗಿ ಮಾರುಕಟ್ಟೆ ಹಾಕುವಾಗ ಯಾಕೋ ಮೃದು ಧೋರಣೆ ತೋರಿದಂಗೆ ಕಾಣುತ್ತೆ. ನಾವೇನು ಮಾಡಿಲ್ಲ. ಇದು ನಾವು ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಅದನ್ನು ಬಂದ್ ಮಾಡಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗೋಲ್ಲ, ನಮ್ಮ ವ್ಯಾಪ್ತಿಗೆ ಬರೋಲ್ಲ. ಅದು ಸರ್ಕಾರನೇ ಅದಕ್ಕೆ ಪರ್ಮಿಷನ್ ಕೊಟ್ಟ ಮ್ಯಾಗೆ ನಾವೇನು ಮಾಡೋಕ್ಕಾಗುತ್ತೆ. ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ರೈತರು, ನಿಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದ ರೈತರೇ ಅದರ ಶೋಷಣೆ ಒಳಗಾಗುತ್ತೆ. ಮುಂಬರ್ತಕ್ಕಂಥ ಜನರಿಗೆ, ನಿಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ರೈತರಿಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಅದು ಹೊಡೆದು. ಯಾಕಂದ್ರೆ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ತರಕಾರಿ ಬೆಳೀತಕ್ಕಂಥ ರೈತರು ಅಂತ ನಿಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ. ಹಿಂಗಿದ್ದಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ರೀತಿ ಈಗ ಹೊಸ ಹೆಂಡತಿ ಭಾಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಕಾಣ್ತಾರೆ. ಆದ್ರೆ ಮುಂಬರ್ತಕ್ಕಂಥ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಅದು ಶೋಷಣೆ ಆಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನಿಮ್ಮ ರೈತರಿಗೆ. ನೋಡಿ, ಪ್ಯಾರಲಾಲ್ ಇಡ್ತೀವಿ ನಾವು. ಇನ್ನೊಂದು ನೀವು ಹೇಳಿದಂಗೆ 6 ತಿಂಗಳ ಮೇಲೆ. सतीश जारकेहोळींनी सरकारी एपीएमसी बाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली असून सरकारी एपीएमसी बंद होता कामा नये, शेतकऱ्यांना व सरकारला नुकसान होता कामा नये असे सांगितल्याचेही माहिती यावेळी त्यांनी दिली आहे. राजशेखर हिरेमठ, KNNCT न्यूज, बेळगाव. गोकाक तालुक्यातील अंकलगी व कुंदरगी गावातील अनुसूचित जातीच्या लोकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात बेळगाव कर्नाटक मादिग दंडोर मिसलाती आंदोलन समितीच्या वतीने आंदोलन छेडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. गोकाक तालुक्यातील अंकलगी पोलीस ठाण्यातील PSI यांनी दलित समाजातील प्रमुखांना 307 कलम अंतर्गत त्यांच्यावर प्रकरण दाखल करून उद्देशपूर्वक त्यांना अटक केली आहे. कुंदरगी गावातील अनुसूचित जातीच्या जमिनीच्या संदर्भात पोलीस विभागामधून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करत मादिग समाजातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून न्याय मागितला आहे. अनुसूचित जातीच्या लोकांच्या वतीने कुंदरगी गावातील जमिनीच्या प्रश्नासंदर्भात अनुसूचित जातीचा प्रश्न उपस्थित करण्याच्या हेतूने त्यांच्या विरुद्ध FIR दाखल करण्यात आला आहे. गोकाक तालुक्याच्या हद्दीत यामुळे आपल्या समाजाला तसेच करेप्पा गुंडप्पा यांना खूप मानसिक त्रास झाला आहे, ज्याचा आपल्या समाजावर विपरीत परिणाम झाला आहे आणि त्यामुळे आपल्या समाजावर परिणाम होत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर ज्या लोकांना अटक करून नेण्यात आले आहे त्यांची सुटका करावी व न्याय मिळवून द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. ಗೋಕಾಕ್ ತಾಲೂಕಿನ ಕುಂದರ್ಗಿ ಗ್ರಾಮದ ಪರಿಶಿಷ್ಟ ಜಾತಿಯ ಜನರ ಜಮೀನು ವಿವಾದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ
ಅಂಕಲಗಿ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯ PSI ರವರು ಪರಿಶಿಷ್ಟ ಜಾತಿಯ ಮುಖಂಡನ ಮೇಲೆ 307 ಪಟ್ಟಿ ಪ್ರಕರಣವನ್ನು ದಾಖಲು ಮಾಡಿಕೊಂಡು ಅವರಿಗೆ ಮಾನಸಿಕವಾಗಿ ಚಿತ್ರಹಿಂಸೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಒಂದು ವಿಷಯಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಹಾಗೂ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಹಾಗೂ ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾ ದಂಡಾಧಿಕಾರಿಗಳು ಬೆಳಗಾವಿಯವರಿಗೆ ಕರೆಪ್ಪ ಗುಡ್ಡಣ್ಣವರು ಇವರ ಮೇಲೆ ಏನು ಸುಳ್ಳು ಪ್ರಕರಣವನ್ನು ದಾಖಲು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈ ವಿಷಯ ಸಲುವಾಗಿ ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗೆ ಮನವಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಆ ವಿಷಯ ಏನೆಂದರೆ ಈ ಕರೆಪ್ಪ ಗುಡ್ಡಣ್ಣವರ ಮೇಲೆ ಕೊಟ್ಟಿ ಏನು ಪ್ರಕರಣವನ್ನು ದಾಖಲು ಮಾಡಿದ್ದಾರೋ PSI ದಾಖಲು ಮಾಡಿದ್ದಾರೋ ಆ ಪ್ರಕರಣವನ್ನು ಕೂಡಲೇ ಹಿಂಪಡೆಯಬೇಕು. ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ನಾವು ದಲಿತ ಸಮಾಜದ ಹಿರಿಯ ಮುಖಂಡರೊಂದಿಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ನಾವು ಇನ್ನೂ ಒಂದು ಹೆಚ್ಚಿನ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಉಗ್ರವಾದ ಹೋರಾಟವನ್ನು ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ತೀರ್ಮಾನವನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳಲಿದ್ದೇವೆ. यल्लप्पा हुदली समाज कार्यकर्ते बेळगावी. पोलीस विभागाला अनुसूचित जातीच्या जमिनी संदर्भातील न्याय दुरुस्त करून कुंदर्गी गावातील अनुसूचित जाती जमातींना योग्य ते रक्षण देण्याचे आदेश द्यावेत अशीही त्यांनी यावेळी विनंती केली आहे. विश्वनाथ देसाई, KNN सिटी न्यूज, बेळगाव. मेकेदाटू आणि म्हादाई योजनेच्या अनुष्ठानासाठी काँग्रेस पदयात्रेचा विचार करत आहे असे KPCC कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी काँग्रेस भवन येथे पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले आहे. मेकेदाटू पदयात्रा आणि म्हादाई योजनेच्या अनुष्ठानासाठी पदयात्रा करण्याबाबत विचार सुरू आहेत असे KPCC कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी मंगळवारी काँग्रेस भवनमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले आहे. मेकेदाटू पदयोजनेच्या अनुष्ठानासाठी काँग्रेसने केलेल्या पदयात्रेने संपूर्ण सरकारचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याचप्रकारे म्हादाई योजनेच्या अनुष्ठानासाठीही पदयात्रा आयोजित करण्यात येणार आहे अशी चर्चा सुरू आहे. कशा प्रकारे पदयात्रा आयोजित केली जाणार आणि कुठून प्रारंभ होणार याबाबत काँग्रेस पक्ष लवकरात लवकर निर्णय घेईल असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. ಜೊತೆಗೆ ಇಶ್ಯೂ ಬೇಸಿಸ್ ಏನಾದರೂ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಹದಾಯಿ ವಿಚಾರಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಏನಾದರೂ ಪಾದಯಾತ್ರೆ, ಈಗ ಮೇಕೆದಾಟು ಆಯಿತು, ಮಹದಾಯಿ ವಿಚಾರಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಆ ಕಡೆ ಅವ್ರದ್ದು ಮುಗಿದೈತ್ರಿ, ಈ ಕಡೆ ಅವ್ರದ್ದು ಏನು ಕೃಷ್ಣ ಮಾದಾಯಿ ಇದೆ. ನಮ್ಮ ಕಡೆ ಮಾದಾಯಿ ಅದೇ ಅದಕ್ಕಿಂತ ಇಶ್ಯೂ ಇದೆ ಜಾಸ್ತಿ. ಸೊ ಅದನ್ನು ತಗೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ, ಯಾವ ರೀತಿ ಪ್ಲ್ಯಾನ್ ಮಾಡಬೇಕು, ಎಲ್ಲಿಂದ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಬೇಕು, ಹೇಗೆ ಮಾಡಬೇಕಂತ. ಮಾದಾವಿಂದ ಮಾಡ್ತೀವಿ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಅದೇ ಮಾದರಿಯಲ್ಲಿ. ಇಲ್ಲ, ಕೋವಿಡ್ ಇನ್ನೂ ಟೈಮ್ ಇದೆ, ತಕ್ಷಣ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ರೀ. ಕೋವಿಡ್ ಕಡಿಮೆ ಆದಮೇಲೆ ಬಹಿರಂಗವಾಗಿ ಮಾಡ್ತೀವಿ. ಸೇಮ್ ಪಾದಯಾತ್ರೆ, ಸೇಮ್ ಅದೇ ಮಾದರಿಯಲ್ಲಿ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದಿನ್ನೂ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಬೇಕದು, ಎಲ್ಲ ಚರ್ಚೆ ಮಾಡಬೇಕು, ಪ್ಲ್ಯಾನು ಸ್ಟ್ರಾಟಜಿ ಮಾಡ್ತೀವಿ. ಒಟ್ಟು ಮಾಡೋದಂತೆ ನಿಶ್ಚಿತ. ಸರ್, ಈಗ ಮೇಕೆದಾಟು ಯೋಜನೆ ಅರ್ಧಕ್ಕೆ ಅದು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಜೊತೆಗೆ ಏನು ಅದನ್ನು ಮುಂದುವರಿಯುತ್ತಾ ಅಥವಾ ಏನು ಅದರಿಂದ ಯಾವ ರೀತಿ ಹೋರಾಟ ಇಟ್ಕೊಂಡು? ಇಲ್ಲ, ನಮ್ಮ ಪಕ್ಷ ಅದು ಎಷ್ಟು ಸಂದೇಶ ಕೊಡಬೇಕಾಯಿತು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ, ಒತ್ತಡ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಅಷ್ಟು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಮುಂದೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕರೆ ಖಂಡಿತವಾಗಿ ಅದನ್ನ ಮುಂದುವರಿಸ್ತೀವಿ. ಎಲ್ಲಿಂದ ಸ್ಥಗಿತಗೊಂಡಿತ್ತು ಅಲ್ಲಿಗೆ. ಇಲ್ಲದೇ ಇದ್ರೂ ಕೂಡ ನಾವೇನೊಂದು ಕನಸು ಕಂಡಿದ್ದೀವಿ ಯಾವ ರೀತಿ ಮಾಡಬೇಕಂತ, ಅಷ್ಟು ಮಾಡುವಲ್ಲಿ ನಾವು ಯಶಸ್ವಿ ಆಗಿದ್ದೀವಿ, ಸಕ್ಸಸ್ ಆಗಿದ್ದೀವಿ. ಸೊ ಅಷ್ಟು ಈಗ ಅರ್ಧಕ್ಕಿಂತ ಕೂಡ ಅದು ಯಶಸ್ವಿನೇ ನಮ್ಮ ಲೆಕ್ಕದಲ್ಲಿ. ಸರ್, ಈಗ ನೆರೆ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಗೋವಾ ರಾಜ್ಯದ ಚುನಾವಣೆ ನಡೀತಾ ಇದೆ. ಅದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಇಲ್ಲಿ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಜನರೇ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಅಲ್ಲಿ ನಿರ್ಣಾಯಕ ಆಗಿರುವಂಥದ್ದು ಕೆಲವು ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ. ಅವರನ್ನು ಸೆಳೆಯೋ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಏನೆಲ್ಲ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪ್ಲ್ಯಾನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ? ಯಾಕಂದರೆ ಕನ್ನಡಿಗರೇ ಅಲ್ಲಿ ಉಸ್ತುವಾರಿ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಸಹಜವಾಗಿ ತಾವು ಹೋಗ್ತೀರಾ ಅಥವಾ ಏನೇನು ಸ್ಟ್ರಾಟಜಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ? ಅಲ್ಲಿ ದಿನೇಶ್ ಗುಂಡೂರಾವ್ ನಮ್ಮವ್ರು ಇರೋದ್ರಿಂದ ನಮಗೂ ಕೂಡ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ ನೀವು ಬಂದು ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಂತ. ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಪ್ಲ್ಯಾನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಯಾವ ರೀತಿ ಅಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಗೆಲ್ಲಿಸಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶಗಳಿದೆ, ಅದನ್ನ ಹೆಂಗೆ ಬಳಸ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಸೊ ಪ್ಲ್ಯಾನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಇನ್ನೂ टाइम. यावेळी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. राजशेखर हिरेमठ, KNN सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. होटल आदर्श पैलेस लजीज खाने के साथ
यहाँ है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स, साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स। लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेंट दें। शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल, होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगांव। ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। संपावर असलेल्या वॉलमन्सची भेट घेऊन त्यांना कामावर लवकर रुजू व्हा अशी विनंती समाज कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी केली आहे। विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी म्हणून पाणी पुरवठा महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद केले आहे। त्यामुळे शहरात पाणी पुरवठा ठप्प झाला असून शहरातील नागरिकांना पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ आली आहे। वॉलमन आणि कार्यालयातील कर्मचारी पगारवाढ, नोकरीत कायम करून घेणे, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सवलती मिळाव्यात या मागण्यांसाठी संपावर गेले आहेत। सध्या शहरात 24 तास पाणी पुरवठा करण्यासाठी म्हणून पाणी पुरवठ्याची जबाबदारी L&T कंपनीकडे सोपविण्यात आली आहे। कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बोलणी केली पण त्यावर तोडगा निघाला नाही। यापूर्वी देखील कर्मचारी संपावर गेले होते, त्यावेळी आमदारांनी त्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन देऊन संप मागे घ्यायला लावला होता, पण नंतर काहीच झाले नाही म्हणून कर्मचारी पुन्हा आता संपावर गेले आहेत। महादेव पवार, KNCT न्यूज, बेळगाव। आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। तुम्ही पाहत रहा KNCT न्यूज मराठी। व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज। कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है। तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं। वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना। वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है। वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है। आखिर चॉइस किसकी है? थैंक्स। अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो। अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग। यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए। अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी। रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में।
बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभ कामना। आराधना, मारुति गली, बेलगाम। थोड़ी सी महकी, थोड़ी सी बहकी, रुत अनोखी है। हल्के हल्के दिल में हलचल जो मचलती है। ये कैसा है समा, ये प्यार सा एहसास है। ये किसकी पलकों में है तस्वीरें, कैसी नुमाइश है। आराधना, मारुति गली, बेळगाव। वस्त्रों का संगम, सुंदर सलोना, मन भाई आराधना। ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। कॅबिनेट मंत्र्यांनी शाश्वत विकास कामांकडे लक्ष द्यावे असे निपाणी माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी टोला मारला आहे। 3 जून 2017ला तात्कालिक पालकमंत्री रमेश जारकिहोळी असताना बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक झाली होती। या बैठकीदरम्यान नगरोत्थान योजनेअंतर्गत विविध विकास कामांना मंजुरी मिळालेली होती। यावेळी 25 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले होते। या कामांना दिनांक 28 मे 2018 रोजी वर्क ऑर्डर मिळाली। याच्या माध्यमातून निपाणीच्या रस्ते, गटारी, 24 तास पाणी यासारख्या विविध कामांना गती मिळाली। पण निपाणी नगरपालिका, राज्य सरकार, केंद्र सरकार, गल्लीपासून दिल्लीपर्यंत एक हाती सत्ता असणाऱ्या मंत्री महोदयांनी नगरपालिकेतील 14 फायनान्स, 15 फायनान्स मधून गल्लीतील रस्ता, गटारी कामाच्या उद्घाटनासाठी मंत्री महोदयांनी येणे हे अशोभनीय आहे। नगरातील रस्ता, गटारी उद्घाटन करण्यासाठी नगरसेवक, नगराध्यक्ष आहेत। मंत्री महोदयांनी नवीन विविध शाश्वत विकास कामे आणावीत व त्या कामाचा शुभारंभ करावा असा आरोप माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक विलास गाडीवड्डर यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे। राज्य सरकार तुमचं, केंद्र सरकार तुमचं असताना निपाणीमध्ये शाश्वत कामं तुम्ही करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे। एक बाबा इथं नदीमध्ये 4 TMC पाणी आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा। एखादं निपाणी हे नॅशनल हायवेवर आहे, इथं वेगवेगळ्या योजना आणण्याचं काम तुम्ही करा। शाश्वत या ठिकाणी एक मेडिकल कॉलेज आणण्याचं काम करा किंवा लॉ कॉलेज आणण्याचं काम करा। चिकोडीला आहे, निपाणी एवढं मोठं शहर असताना इथं नाही। बाकीच्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या की तुमचं जेणेकरून एक मंत्र्याने करण्याच्या कामाकडे तुमचं लक्ष असावं। नगरपालिकेत 14 फायनान्स, 15 फायनान्स, SFC मध्ये मंजूर झालेले रस्ते, गटारी याचं उद्घाटन करणं तुम्हाला शोभत नाही आणि हे करण्यासाठी नगरसेवक आहेत, त्या भागातले, मग सत्तेतले असू देत, विरोधी पक्षातले असू देत, त्यांनी सक्षम आहेत। पण तेही करत असताना तुमचा त्यामध्ये काही सहभागी नसताना तुम्ही त्या कामांचं उद्घाटन करणं तुम्हाला कितपत शोभतंय? आणि आम्ही गेल्या 20 वर्षांमध्ये असे अनेक रस्ते, गटारी केलेले आहेत। रस्ते, गटारींचं आम्ही जास्ती करून उद्घाटन त्या ठिकाणी केलेलं नाही। शाश्वत कामाचं उद्घाटन आम्ही त्या ठिकाणी केलंय। माझ्या नगराध्यक्षाच्या काळात मी त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधलं, आंबेडकरचं स्मारक त्या ठिकाणी उभा केलं, यशवंतराव चव्हाणांचा पुतळा उभा केला, सिग्नल त्या ठिकाणी लावले। राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनासाठी आम्ही त्या ठिकाणी मान्य त्यावेळेच्या खासदार प्रकाश अनसने जाऊन त्यांना 1 कोटी रुपये त्या ठिकाणी आणून अर्धवट असलेल्या कामाला पूर्तता केली। तर अशा आणि आणखीन वेगवेगळ्या बिरदेव मराठा समाजाला त्या ठिकाणी आम्ही अनुदान देऊन त्या ठिकाणी त्यांचं समाज भवन बांधलं, नाभिक समाजाने दिले, शाश्वत कामे केलेत जेणेकरून की निपाणीमध्ये सर्व जातीय धर्मांना सामावून घेऊन सगळ्यांना व्यवस्थित केलेत। त्या ठिकाणी शिव बसव आंबेडकर जयंती नगरपालिकेच्या वतीनं सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही केले, सगळे स्पोर्ट्स नगरपालिकेच्या वतीनं भरवले। हे सगळं नवीन नवीन काहीतरी योजना राबवण्याचं पलीकड तुम्ही नगरपालिकेनं मंजूर केलेल्या कामाचं त्या ठिकाणी उद्घाटन करणे हे तुम्हाला शोभत नाही। तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या लेवलनं तुम्ही काम करावं। नगरसेवक आता उद्या गटर भरली तर काय मंत्र्यांना सांगायचं ते गटर भरले आणि तेवढे ते काढून द्या म्हणून? नाही होत ना।
ते नगरसेवकांची जबाबदारी आहे. रस्ता केलं, रस्ता लुटायला नगरपालिकेत जायला पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी आहेत की एक गोष्ट असते, विकास डोळ्यासमोर ठेवून विकासच करत असतात. श्रेय घेणारे लोक फक्त श्रेयच घेत असतात, काम करत नसतात. यावेळी नगरसेवक डॉक्टर जसराज गिरे, दत्ता नाईक, बाळासाहेब देसाई सरकार, अनीस मुल्ला, दिलीप पठाडे उपस्थित होते. अश्विन कुमार अम्मनगी, KNN न्यूज, निप्पाणी. बुरुगनकी आणि मास्केनट्टी गावाला जाणाऱ्या रस्त्या शेजारी प्रकाश पाटील नावाच्या व्यक्तीने कालवे तयार केल्याने तेथील नागरिकांनी प्रकाशला विरोध दर्शविला आहे. दिनांक 17 जानेवारी 2022 रोजी मास्केनट्टी गावापासून बुरुनक्की गावाला जोडणारा रस्ता माझाच आहे असे म्हणून बुरुनक्की गावातील प्रकाश पाटील यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला कालवे निर्माण करून गावकऱ्यांचा जीव धोक्यात टाकला आहे. याबद्दल पंचायत PDOंना सांगितले असता वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबद्दल कळविले असून त्यांनी येणार असल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे उपतहसीलदारांनीही हेच सांगितले आहे. पण गावात कोणतीही विपरीत घटना घडली तर त्याला तालुका प्रशासन जबाबदार असतील असे गावकऱ्यांनी म्हटले आहे. ಸ್ಪಷ್ಟೀಕರಣ ನೀಡಬೇಕಂತೇಳಿ ದಿನಾಂಕ 18/9/2021 ಕೊಟ್ಟಾರ. ಈ ಮೇಲ್ಕಾಣಿಸಿದ ವಿಷಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ಸನ್ 2007 ಮತ್ತು 8ನೇ ಸಾಲಿನ ಮಲೆನಾಡು ಪ್ರದೇಶ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಯೋಜನೆಯಲ್ಲಿ 2011 ಹಾಗೂ 12ನೇ ಸಾಲಿನ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಗ್ರಾಮೀಣ ರಸ್ತೆ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಯೋಜನೆಯಲ್ಲಿ ಮಾಡಿರುವ ಮಾಸ್ಕೆನಟ್ಟಿಯಿಂದ ಬುರುಣಕಿವರೆಗೆ ಡಾಂಬರೀಕರಣ ರಸ್ತೆ ಬಗ್ಗೆ ಸ್ಪಷ್ಟೀಕರಣ ಕೋರಿರ್ತಾರೆ ಇವರು. ಸದರಿ ರಸ್ತೆಯ ಕಾಮಗಾರಿಯು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯಿಂದ ಅನುಷ್ಠಾನಗೊಂಡಿರುವುದಿಲ್ಲ. ಸದರಿ ವಿಷಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ ಯಾವುದೇ ದಸ್ತಾವೇಜುಗಳು ಹಾಗೂ ಮಾಹಿತಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯಲ್ಲಿ ಲಭ್ಯವಿರುವುದಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಅವ್ರಿಗೆ ಹಿಂಬರ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ ನಾವು. ನಾ ಕೇಳಿದ್ದು ಏನು ಗೊತ್ತೈತ್ರಿ, ಈಗಿನ ವಗೇರೆ ಕ್ರಮ ಏನು ತೊಗೊಂಡ್ರಿ ಅದನ್ನು ಕೇಳಿದ್ದೇನೆ ರೀ. ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯದಿಂದ ಜನ ಒದ್ದಾಡ್ತಾರಾದ್ರೆ ಇವ್ರ PDO ಒಬ್ಬ ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯ ಕೊಡೋಕ್ಕಾಗಂಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಆ ಪದಕ್ಕೆ ಇವ್ರ ಲೈಕ್ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋದನ್ನು ಇಲ್ಲಿ ಎದ್ದು ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಯಾಕ್ರಿ ಈ ಥರ ಸಮಸ್ಯೆ ರೋಡ್ ಇಲ್ಲದಂದ್ರೆ ಜನ ಏನು ಮಾಡ್ಬೇಕ್ರಿ? ಹಾಂ ಕೇಳ್ರಿ ಅವ್ರ ಪ್ರಶ್ನೆ, ಅವ್ರು ಅದಕ್ಕೆ ಉತ್ತರ ಕೊಡಲಿ. ಇದಕ್ಕೆ ಕ್ಲಾರಿಫಿಕೇಶನ್, ರೋಡ್ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಊರೈತಂದ್ರೆ ರೋಡ್ ಇರದೇ ಇರುತ್ತೈತ್ರಿ. ಅದಕ್ಕೇನು ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ಕೊಡ್ತಾರೆ ಕೊಟ್ಟುಗೋರಿ ಅವ್ರದ್ದು, ಆ ನಂತರ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ನಾ ಕೊಡ್ತೇನೆ ರೀ. ಸರ್ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಇದಕ್ಕೆ? ಇಲ್ಲಿ ರೋಡ್ ಐತೆ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋದು ನಾವು ತೀರ್ಮಾನ ಮಾಡೋದಲ್ಲ, ಈ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಅವ್ರು ಬಂದು ತೀರ್ಮಾನ ಮಾಡ್ಬೇಕ್ರಿ. ಹಾಂ ಈಗ ಇಷ್ಟೊತ್ತು ತನಕ ಸುಮಾರು 1 ಗಂಟೆ ನಾನು ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಮಾತಾಡಿದೆ. ನೀವು ಕೇಳಿದ ಎಲ್ಲ ಪ್ರಶ್ನೆಗೂ ಉತ್ತರ ಕೊಟ್ಟೇನೆ. ಇದು ಬಿಟ್ಟು ಮತ್ತೆ ಏನು ಕೇಳೋರಿದ್ರೆ ಕೇಳ್ರಿ, ಅದಕ್ಕೂ ಉತ್ತರ ಕೊಡ್ತೀನಿ ನಾನು. ಸರ್, ಒಂದು ಹಳ್ಳಿಗೆ ರೋಡ್ ಅನ್ನೋದು ಬೇಕೇ ಬೇಕು. ಅದು ಎಲ್ಲೈತೆ ಅನ್ನೋದು ನೀವು ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ಬೇಕಲ್ಲ ಸರ್ ಜನ. ಎಲ್ಲಿದೆ ಸರ್ ಅದು? ಐದಲ್ಲ ಶಾಂತೇಶ, ಯಾವ ಸರಿ ನಂಬರಪ್ಪ ಅದ? ಸರಿ ನಂಬರ್ ಹಾಕಿದ್ವಲ್ಲ ಮೊನ್ನೆ, ಸರಿ ನಂಬರ್ ಹೇಳ್ತಾನೆ. ಯಾರು ಬಳತಾ ಇದ್ರ ಅವ್ರಿಗೆ ವೈದ್ಯಕೀಯ ಚಿಕಿತ್ಸೆ ನಾವು ಆಚೆ ಕಡೆ ಕರ್ಕೊಂಡೋಗಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೊಡಿ ವಾಪಸ್ ಕರ್ಕೊಂಡ್ಬಂದು ಹಲ್ಲೆಗಿಲ್ಲ ಆದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಯಾರು ಕಾರಣ ರೀ? ಹಲ್ಲೆಗಿಲ್ಲ ಆದ್ರೆ ಇದು ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆ ಐತೆ ಅವ್ರು ನೋಡ್ಕೊತಾರೆ. ಪ್ರೊಟೆಕ್ಷನ್ ನೀವು ಪೊಲೀಸರು ಯಾರೂ ಬಂದಿಲ್ಲ ಸರ್. ಈಗ ಹೋದ್ರೆ ಅವ್ರು ಪೊಲೀಸರ ಇಲ್ಲಿ ಏನಾರು ಅನಾಹುತ ಆದ್ರೆ ಯಾರು ನೀವು ತಿಳಿಸ್ಬೇಕ್ರಿ? ಪಂಚಾಯತ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಆಫೀಸರ್ ನೀವು, ಸ್ಥಳೀಯ ಮಟ್ಟದಾಗ ಈಗ ಚಾಕ್ ಬರಕ್ಕೆ ಹೋಗಿದಾರ ಬರ್ತಾರೆ. ಸರ್, ತಾವು ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಭೇಟಿ ನೀಡಿದ್ದೀರಿ. ಈಗ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಏನು ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಸರ್ ನೀವು? ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಅವ್ಯವಸ್ಥೆ ನೋಡಿದ್ವಿ ನಾವು, ಏನೇನಾಗೈತೆ ಅಂತಂದೆಲ್ಲ. ಏನೇನು ನೋಡಿದ್ದಾರೆ ಸರ್? ಈಗ ಒಂದು ರೋಡು ರಸ್ತೆಯನ್ನು ತೆಗ್ಗು ಮಾಡಿ ಜನರ ಸಂಚಾರ ಅಸ್ತವ್ಯಸ್ತ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇದನ್ನು ಕಂಡು ಬಂತು ನಮಗೆ. ಮತ್ತೇನು ಕಂಡು ಬಂತು ಸರ್? ಇಷ್ಟಲ್ಲ, ಮತ್ತೇನು ಕಂಡು? ಸರಿ, ಹಂಗಾರೆ ನೀವು ಇನ್ನೂ ಮಟ್ಟ ಸರಿಯಾದ, ನನ್ನ ಪ್ರಕಾರ ಇನ್ನೂ ಸರಿಯಾಗಿ ವೀಕ್ಷಣೆ ಮಾಡಿಲ್ಲ ಸರ್. ಇಲ್ಲಿ ಫಸ್ಟ್ ನೀವು ಏನೈತೋ ಅದನ್ನು ವೀಕ್ಷಣೆ ಮಾಡಿರಿ, ಆಮೇಲೆ ಮೀಡಿಯಾ ಹೇಳಿಕೆ ಕೊಡ್ರಿ ಸರ್. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಈಗ ನೀವು ಬರೀ ಅದು ಸಂಚಾರ ರಸ್ತೆ ಕಟ್ ಮಾಡಿದಾರ ಅಂತ ಅಷ್ಟೇ ಹೇಳತ್ತೀರಿ. ನಮ್ಮ ಪ್ರಕಾರ ನಾವು ನೋಡಿದಾಗ ಅಲ್ಲಿ ಪೈಪು ಒಂದು ಹೊಡೆದೈತಿ, ಅದು ನಿಮ್ಮ ಗಮನಕ್ಕೆ ನೋಡ್ರಿ ನೀವು ಅದನ್ನು. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಅದು ಪಂಚಾಯತಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಥದ್ದು. ಪೈಲ ವೀಕ್ಷಣೆ ಮಾಡಿರಿ, ನೋಡಿ ಬಂದ್ಕ್ಯಾರ ಹೇಳ್ರಿ, ಕ್ಯಾಮ್ರಾ ತಗೋರಿ ಅಲ್ಲಿ ಇದಕ್ಕೆ ರೀ. सध्या तालुक्यामध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे ऊस तोडणीला खूप समस्या झाल्या. जंगली प्राण्यांमुळे अधिक प्रमाणात पिकांचे नुकसानही झाले आहे. अशा परिस्थितीत प्रकाश पाटील स्वतः पण शेतकरी असून असे कृत्य केले आहेत. याबद्दल गावकऱ्यांनी धरणे केले असून त्वरित मागण्या पूर्ण कराव्यात, नाहीतर येत्या काळात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा तालुका प्रशासनाला दिला आहे. तानाजी गोरल, KNN न्यूज, खानापूर. कॅसरलॉक येथील लोहमार्गाशेजारी मुरुमऐवजी माती घालून कॉन्ट्रॅक्टर्स रेल्वे प्रशासनाला फसवत असल्याचे समोर आले आहे. रेल्वे विभागामध्ये सध्या विकास कामे जोरदार सुरू असून दूधसागरसाठी जगप्रसिद्ध असणाऱ्या कॅसरलॉक येथेही विकास कामे सुरू आहेत. परंतु कॅसरलॉक येथे ठेकेदाराकडून रेल्वे प्रशासनाला
फसवत असल्याचे दिसून येत आहे. तर कॅसरलॉक पासून दूधसागर मार्गावर लोह मार्गाशेजारीच आणखीन एक लोहमार्ग बनविण्यासाठी काम सुरू आहे. वास्तविक त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा मुरुम घालावा अशी निविदा असून ही सदर काम घेतलेल्या ठेकेदाराला जवळपास मुरुम उपलब्ध नसल्याने नजीकचीच माती घालण्यात येत आहे. तर कॅसरलॉक ते दूधसागर येथे सर्वात जास्त पावसाचे प्रमाण असते, त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात दरड कोसळते. अशा ठिकाणी मुरुमऐवजी माती घातल्यास पावसात खूप धोक्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने वेळीच याकडे लक्ष घालून घालण्यात आलेली माती की मुरुम याकडे लक्ष घालावे व पुढील धोका टाळावा अशी मागणी जनतेकडून करण्यात येत आहे. निखिल सुकर, KNN सिटी न्यूज, रामनगर. गोव्यातील विधानसभा निवडणूक जवळ येत असून पत्रकारांनी समाजसेविका अरुणा वाघ यांना केलेल्या प्रश्नांना त्यांनी प्रत्युत्तर दिले आहेत. गोव्यामधील विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. उत्पल परिकरला विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट दिलं जाणार अशी गोव्यामध्ये बातमी बोलली जात आहे. ती कितपत खरी आहे असा प्रश्न समाजसेविका अरुणा वाघ यांना करण्यात आला होता. त्यांनी प्रतिक्रिया देत त्या म्हणाल्या की माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी ज्या भाजप पक्षाची सेवा केली त्या पक्षात जाण्यासाठीच त्यांच्या मुलाला आता विधानसभेच्या तिकिटासाठी पार्टीपुढे हात जोडावे लागत आहेत. My greetings to everyone. It's a season's greeting on Makar Sankranti festival. I'm very much astonished to learn that Mr. Utpal Manohar Parrikar has to beg for ticket of BJP from his father's constituency. It is like a great tragedy that BJP is going on the lines of Parrikar legacy, and his son today has to beg for the ticket. Many a times it has been such that because of the high commands of BJP, because of the many pre-notions and egos and apprehensions created by the BJP leaders, those who have got vested interest in the party, have created an impact. And many a times that decisions have gone wrong. फडणवीस is also told that day like तो आता समज एक मिनिस्टर चेडो आला ताका तिकीट दिवपाचें अशें कितें ना म्हणून. That's what I have been telling you many of the times. The decision has gone wrong, and it is proved in Santandre that people whom they have chosen for ticket have gone with brooms. It is proved in Sankwal that the candidates and the people, ministers and the MLAs have gone with the brooms. They have left the flower and gone with the brooms. That's what I am telling you. And the thing is that if at all it is to be given to Utpal Parrikar, it should be given. He is a young and a dynamic person, and I think it should be given. But I also feel that Mr. Babush Monserrat, who is the current MLA here, is also a very popular personality carrying the image of Robin Hood, and he has been delivering and a very popular leader. So the party will think on lines whom to give, because he has declared that he will be be giving them MLAs from entire Tiswadi, that is 5 MLAs. So the party will have to think. The party can also think of accommodating Mr. Utpal Parrikar to somewhere in the at a central level, since his father was a eminent leader. His father was a very versatile and eminent leader. That's the reason why I think party will take the decision. So what are the parties are going to take decision? I have seen from in many of the constituencies, they have not yet decided whom to field as a candidate as of now. It is not now. The things have changed. During the time of Atal Bihari Vajpayee ji, it was a very highly respectable party, and people is to know, people with a good background, clean background is to get accommodated and get inducted. But due to the changing notions, and they have put their foot like Congress, they have also been collecting the garbages
thrown away by Congress, and I would say that it is not Congress Mukta Bharat, it is Congress Yukta BJP. That's what I feel. मैं तुमको एक हिंदी में एक सवाल पूछता हूँ। देखो जैसे अभी चल रहा है कि गोवा में बीजेपी, कांग्रेस, आम आदमी पार्टी, टीएमसी, इंडिपेंडेंट, एमजी, उनका सबका युति गोवा फॉरवर्ड, इसमें क्या कैसे कुछ होने वाला है? गोवा का पॉलिटिकल करियर क्या है? Because as a student of political science and sociology, I feel very much embarrassed and I feel saddened that my Goa has become a guinea pig. It has become a laboratory of the voters. अगर आप थोड़े हिंदी में अगर बोलेंगे तो भी थोड़ा अच्छा लगेगा। जब तक इन लोगों ने 10 लोगों ने एंट्री की है बीजेपी में, और तब से ये गोवा जो है प्रयोगशाला बन गई है, और वोटर सारे आके पार्टियां ये वोटर्स लोगों को प्रयोगशाला बना रहे हैं कि यहाँ पे क्या हो सकता है। जब से गोवन लोगों का वोटिंग बैलेट जो डालने का तरीका है उसको महसूस करते हुए यहाँ बहुत पार्टियाँ आई जिनको ऐसा लगता है कि यहाँ कुछ भी हो सकता है, इसलिए सारे टेस्टिंग मोड पे है। और एक बार नेहरू जी ने ऐसा कहा था कि बड़े अजीब है गोवा के लोग, तो यहाँ कुछ भी हो सकता है, इसलिए सारा टेस्टिंग मोड चल रहा है, सारा प्रोजेक्ट लेबोरेटरी हो रही है। इससे मुझे बहुत दुख होता है कि हम गोवा के लोगों को लिए बहुत सारे बड़े बड़े नेता ने भी बहुत सारी टिप्पणियाँ की है। मैं एक गोवन होने के नाते मुझे बहुत दर्द होता है इसका। इतने पॉलिटिकल पार्टी छोटे देश में, यानी हमारे स्टेट में इतनी पॉलिटिकल पार्टी की क्या ज़रूरत हो गई जो इतने लोग यहाँ पे खड़े होना चाहते हैं? आप जिस तरह से देख रहे हैं कि देश में ऑपोजिशन जो होना चाहिए था वो ऑपोजिशन उतना स्ट्रॉन्ग नहीं है, और डेमोक्रेसी तो एक साइड में जो राज्य करता है और एक साइड में ऑपोजिशन पे चलती है। ऑपोजिशन स्ट्रॉन्ग न होने के कारण और ऑपोजिशन सारा को इकट्ठा करने में असफल है, इसके लिए ये सारा हो रहा है। थँक्यू व्हेरी मच। त्यानंतर त्यांनी असे म्हटले की गोवा हे एक राजकारणासाठी प्रयोगशाळा बनले आहे, जिथे राजकारणी लोक अनेक प्रयोग करत आहेत। त्याचबरोबर गोव्यातील लोकांचे वोटिंग करण्याचे प्रकार बदलला आहे व आपल्या देशातील विरोधी पक्ष हा तितका मजबूत नाही, त्यामुळे सर्व घडत आहे असे म्हणत त्यांनी दुःख व्यक्त केले। फजलूर टोनसे, KNNCT न्यूज, गोवा। खानापूर तालुक्यातील चापगाव मधील महावीर मंदिराचा कायापालट करण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे। खानापूर तालुक्यातील चापगाव येथील पुरातन महावीर मंदिराचा जैन बांधवांनी ग्रामस्थांच्या वतीने 1987-88 साली जीर्णोद्धार केला। महावीर मंदिरात जैन समाजाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत। आता मंदिराचा कायापालट करण्याचा संकल्प करण्यात आला आहे। याची सुरुवात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली। यावेळी भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी जयगौडा पाटील यांनी स्वखर्चाने कूपनलिका खोदण्याचा निर्णय घेतला। यावेळी चापगाव ग्रामस्थांनी येथील अडचणीची अधिक माहिती दिली आहे। यावेळी चापगाव ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष रमेश धबाले, विद्यमान उपाध्यक्ष मारुती चोपडे, केचाप्पा बेळगावकर, पद्माप्पा हरकोप, सुभाष कडबी, अभय अवलकी, कांतीनाथ कलमणी, किरण कुलकर्णी, कुंटू सागर हरकी, अजित पद्मनावर, अजित पाटील, दीपक कोचेरी, प्रसाद पाटील, सुनील बस्तवाड, संदीप सायबनावर, राजकुमार कोचेरी, रवी मुतगी, देवेंद्र गौडा, अनिल कबूर, राजू कबूर, डी पाटील, आदिनाथ फातर्डे व गावचे नागरिक उपस्थित होते। सुहास पाटील, KNNCT न्यूज, खानापूर। आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। तुम्ही पाहत रहा KNNCT न्यूज मराठी। अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी। पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना, का असू नये।
122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही. अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही. सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स, बेळगाव. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगली तर लॉकडाऊनची काही गरज नाही असे मंत्री उमेश कत्ती यांनी विचार मांडले आहेत. लोकांनी सावधगिरीचे उपाय केले तर लॉकडाऊनची गरज भासणार नाही असे वन मंत्री उमेश कत्ती यांनी म्हटले आहे. बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुका पंचायत आवारात आयोजित कचरा विल्हेवारी वाहन हस्तांतर कार्यक्रमाच्या शुभप्रसंगी ते बोलताना म्हणाले की शेकडो लोकांनी यात्रा आणि उत्सव करणे थांबवावेत. कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. पत्रकारांनी विचारलेल्या लॉकडाऊन विषयीच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी असे म्हटले आहे. ಲಾಕ್ಡೌನು ಸರ್ಕಾರ ಮಾಡುವಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಜನರು ಭಾಳ ಜೊತೆಯಾಗಿ ತಿರುಗಾಡಬಾರ್ದು ಮತ್ತು ಮಾಸ್ಕ್ಗಳನ್ನು ಧರಿಸಬೇಕು ಮತ್ತು ತಮ್ಮಿಂದ ತಾವೇ ಪಾಲಿಸಿದರೆ ಲಾಕ್ಡೌನ್ ಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ಇದು ಸರ್ಕಾರ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಲಾಕ್ಡೌನನ್ನು ಕೈ ಬಿಡುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದು ಭಾಳ ಸ್ವಾಗತಾರ್ಹ ಸಂಗತಿ. ಅದರ್ಥ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಒಂದಾಗಿ ಜಾತ್ರೆಗಳು ಮಾಡೋದಾಗಲಿ ಅಥವಾ ಮದುವೆಗಳು ಮಾಡೋದಾಗಲಿ ಇನ್ನಿತರ ಈ ಜನ ಕೂಡಿಸುವಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಿಗೆ ಒಂದು ಇತಿಶ್ರೀ ಹಾಡಿ ಈ ಕೊರೋನಾದಿಂದ ಮುಕ್ತಗೊಳ್ಳುವವರೆಗೆ ಎಲ್ಲರೂ ಪಾಲಿಸೋಣ, ಒಳ್ಳೆಯ समाजವನ್ನು ಕಟ್ಟೋಣ. लोकांनी मास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर राहिल्यास लॉकडाऊन करण्याची काही गरज नाही असा अभिप्राय त्यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी हुक्केरी तालुका पंचायत पदाधिकारी उपस्थित होते. आनंद बम्मनवर, KNN न्यूज, हुक्केरी. कागवाड तालुक्यातील उगारखुर्द गावाच्या विकास कामांसाठी जवळजवळ 1.50 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेल्या कामकाजाला आमदार श्रीमंत पाटील यांनी चालना दिली आहे. कागवाड तालुक्यामध्ये 1.5 कोटी रुपयांच्या खर्चातून विविध विकास कामांना आमदार श्रीमंत पाटील यांनी चालना दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर केलेल्या निधीतून उगार खुर्दपासून उगार बुद्रुकपर्यंतच्या रस्ता कामकाजाला चालना देण्यात आली. यानंतर उगार बुद्रुक गावामध्ये 17 लाख रुपयांतून इमारत व 48 लाख रुपयातून वाद कन्नड प्राथमिक शाळेच्या 4 वर्ग खोल्या निर्माण कामकाजाला चालना देण्यात आली आहे. यावेळी आमदार श्रीमंत पाटील यांनी आपला अभिप्राय व्यक्त केला आहे. ಮತ್ತು ಉಗಾರ ಕುದು ನಡು ಅದು ಏನು ಅದರ ಬಾಜು ಎರಡು ಬಾಜು ಕಡೆ ಅದು ರೋಡ್ ಅತಿ ಕೆಳಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಇರೋದ್ರಿಂದ ಅಗದಿ ನಾರ್ಮಲ್ ಫ್ಲಡ್ ಬಂದರೂ ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ನೀರು ಬರ್ತಿತ್ತು. ಅದಕ್ಕೆ 1,25,00,000 ರೂಪಾಯಿ ನಾವು ಶಾಂಕ್ಷನ್ ಮಾಡಿ ಒಂದು ಕಡೆ ಪೂರ್ಣ ಅದು ಬ್ರಿಡ್ಜ್ ಬರೋಬ್ಬರಿ ಎಲ್ಲ ಮುರುಮ್ಲೆ ತುಂಬಿ ಅದ್ರ ಮ್ಯಾಗೆಲ್ಲ ಮೆಟ್ಲಿಂಗ್ ಮಾಡಿ ಡಾಂಬ್ರೀಕರಣ ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ಸ್ಕೀಮ್ ತೊಗೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಆ ಬಾಜು ಕೂಡ ಮಾಡಬೇಕಾಗೈತಿ. ಆ ಕಡೆ ಕೂಡ ಸುಮಾರು 1.5 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಕೆಲಸ ಐತಿ. ಅದು ಶಾಂಕ್ಷನ್ ಸ್ಟೇಜಲ್ಲಿ ಐತಿ. ಕೆಲವೇ ದಿವಸದಲ್ಲಿ 15 ದಿವಸದಲ್ಲಿ ಅದು ಶಾಂಕ್ಷನ್ ಸಿಗ್ತದೆ. ಅಂದ್ರೆ ಅದು ಕೂಡ ಇದು ಏನು ಒಂದು ಸಾದಾಪುರ ಬಂದರೂ ಕೂಡ ಅದು ಏನು ಸಬ್ಮರ್ಜ್ ಆಗ್ತಿತ್ತು. ಅದಕ್ಕೆ ಈ ಜನರಿಗೆ ಭಾಳಷ್ಟು ತೊಂದರೆ ಆಗ್ತಿತ್ತು. ಅದಕ್ಕೆ ಇನ್ನು ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅದರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಕನ್ನಡ ಗಂಡು ಮಕ್ಕಳು ಮತ್ತು ಹೆಣ್ಮಕ್ಳ ಸಲುವಾಗಿ ಸುದ್ದ 4 ರೂಮ್ ತಂದಿದ್ದೀವಿ. ಅದಕ್ಕೂ ಸುಮಾರು 48 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಶಾಂಕ್ಷನ್ ಮಾಡಿ ತಂದಿದ್ದೀವಿ. ಅದು ಇವತ್ತು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಕಟ್ಟಡ ಕೂಡ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಅಂಗನವಾಡಿ ಇಲ್ಲಿ ಭಾಳ ಬೇಡಿಕೆ ಇತ್ತು. ಎಲ್ಲ ಮೊದಲಿಂದ ಅಂಗನವಾಡಿ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಅಗದಿ ಬೀಳಕ್ಕಾಗಿತ್ತು. ಅದು ಯಾವಾಗ ಏನಾಗ್ತಿದ್ದು ಹೇಳಕ್ಕೆ ಬರ್ತಿದ್ದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಅದು ಶಾಂಕ್ಷನ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಅದು ಕೂಡ ಇವತ್ತು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಅದಕ್ಕೆ ಎಷ್ಟು ಲಕ್ಷ 17 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಅದಕ್ಕೆ ಶಾಂಕ್ಷನ್ ಮಾಡಿ ತಂದಿದ್ದೀವಿ. ಅದು ಕೂಡ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಯಾರು, ನೋಡಿ ಬಂದೀವಿ. ಅದು ಕೆಲಸ ಅದು ಕಿಚನ್ ಇದಾಗಿ ಸ್ವಚ್ಛ ಶುರು ಮಾಡ್ಯಾರು. ಮತ್ತು ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ನಾವು ಹೇಳಿದ್ವಿ, ಈಗೆಲ್ಲ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಆಗಿದೆ, ಎಲ್ಲ ಆಗಿದೆ, ನೀವು ಕಲಿಸೋದು ಅವ್ರಿಗೆ ಇದು ಮಾಡೋದು ಅಷ್ಟು ಸರಿಯಾಗಿ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೀವಿ. ಮತ್ತು ಕೆಲವು ದಿವಸದಲ್ಲಿ ಈಗ ನಾವು ಒಂದು ಇಡೀ ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಒಂದು ಡಿಜಿಟಲ್ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ ಏನತ್ತು ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ಅದು ಕೂಡ ಶಾಂಕ್ಷನ್ ಆಗಿದೆ. ಈಗ ಕೆಲವೇ ದಿವಸದಲ್ಲಿ ಅದು ಬರ್ತದೆ. ಅಂದರೆ ಎಲ್ಲ ಕಡೆ ನಾವು ಈ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಶಾಲೆ ಅದಾವ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರಿ ಆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಡಿಜಿಟಲ್ ಕ್ಲಾಸ್ ಚಾಲೂ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದು 15 ತಿಂಗಳ ಒಳಗೆ ಅದು ಕೂಡ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅಂದರೆ ಈ ಕರೋನಾ ಬಂದದ, ಅದಕ್ಕೆ ಡಿಜಿಟಲ್ ಕ್ಲಾಸ್ ಇತ್ತಂದ್ರೆ ಅದು ಕಲಿಸ್ಲಕ್ಕೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಂದು ಚಲೋ ಆಗ್ತದೆ ಮಾಡಿದ್ವಿ. यावेळी शीतल पाटील, प्रफुल्ल थोरुसे, ग्रामपंचायत अध्यक्ष भुजगौड पाटील, BO MR मुंजे, CDPO संजू कुमार सदलगे व इतर उपस्थित होते. विजय महांते शर्केरी, KNN न्यूज, कागवाड. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. अभय पाटील महापौर व अनिल बेनके उपमहापौर, KPCC कार्याध्यक्ष सतीश जारकिहोळी यांनी मारला टोला. अनाधिकृतपणे सरकारने केले आहे महापौर उपमहापौर घोषित, असे केले वक्तव्य. बेळगावमधील पाणी पुरवठा महामंडळाचे कर्मचारी संपावर. शहरात नागरिकांना टँकरने पाणी पुरवठा करण्याची आली वेळ. विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी पाणी पुरवठा महामंडळाचे धरणे. सरकारी APMCला आहे काँग्रेसचा पाठिंबा. भाजपचे आमदार करतात मनमानी कारभार. KPCC कार्याध्यक्ष सतीश जारकिहोळींनी मांडले विचार. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा KNN न्यूज मराठी.